गोवा ट्रिपचा दुसरा दिवस आणि मी जाऊन पोचलो होतो पोंड्यापासून जवळ असलेल्या कपिलेश्वरी मंदिरमध्ये। आणि पोंड्यापासून जवळ असलेले हे कपिलेश्वरी मंदिर अत्यंत सुंदर असे गोवन स्टाईलमध्ये बांधलेले हे मंदिर। आणि या पोंड्यापासून जवळच अनेक शांतादुर्गा मंदिर पण आहे, परत रामनाथ मंदिर पण आहे, ते पण आता आम्ही बघणार आहे। आणि गोवा ट्रिपचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात हे सकाळची एक 2-3 मंदिर बघायचे आहे, त्यानंतर माझे फ्रेंड्सचे एक वेडिंग अटेंड करायचं आहे। पूर्णपणे गोवन शैलीमध्ये बांधलेलं हे वास्तू तुम्ही पाहू शकता, चिऱ्याच्या दगडामध्ये अशी ही बांधलेली आहे। तर आता सकाळचे 9:45 वाजलेले आहेत आणि पोंडा शहरापासून अगदी 6-7 किलोमीटर असलेल्या शांतादुर्गा मंदिरला आलेलं आहे। कवळे गावापासून अगदी जवळ असलेले हे शांतादुर्गा मंदिर गोव्यातील फेमस मंदिरापैकी एक आहे। अत्यंत अशा सुंदर या वातावरणामध्ये हे मंदिर पाहताना एक सुखद आनंद होतो, कारण जवळच असलेलं डोंगर रांग आहे, त्या डोंगर रांग जंगल आहे, जंगलाच्या बरोबर पायथ्याच्या बाजूला हे मंदिर आहे। आणि सकाळच्या वेळेला अजून कोण जास्त पर्यटक नसल्यामुळे तुम्हाला या परिसरामध्ये एकदम शांतता जाणवते। आत मंदिरामध्ये व्हिडिओ आणि शूटिंग अलाव नसल्यामुळे आतील स्ट्रक्चर दाखवू शकत नाही, परंतु बाहेरून तुम्ही मंदिरचे हे भव्य दिव्य असे रूप बघू शकता। नवरात्रीच्या वेळेला देवीचा जेव्हा उत्सव असतो त्यावेळेला शांतादुर्गा देवीची जी मूर्ती असते त्या मूर्ती ह्या इथे पाण्यात जी बोट दिसते त्या बोटीत तिला बसवून या जो तलाव आहे या तलावामध्ये त्याची प्रदर्शना केली जाते आणि तो एक सोहळा बघण्यासारखा असतो। हे पोंड्यापासून आणखीन एक जवळ असलेलं मंदिर म्हणजे रामनाथ मंदिर। श्री रामनाथ देवस्थान असलेले या देवस्थानाच्या अंडरमध्ये या मंदिराचा सगळा कार्यभार सांभाळला जातो। तुम्ही गोव्यामध्ये पाहू शकता की प्रत्येक मंदिराच्या बाहेर अशी फुलांच्या लडी किंवा फुलांच्या माळा ह्या असतात। स्थानिक ज्या स्त्रिया आहेत त्या असे बनवून देतात। हे देवीसाठी जी ओटी वगैरे भरली जाते त्यामध्ये हे महत्त्वाचे स्थान आहे फुलांना आणि ओटीला। त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही या मंदिराला व्हिजिट कराल त्यावेळेला हे फुले व जे कापड आणि जे ओटीचे सामान आहे ते घेऊन जा। आणि दुपारचे 1:30 वाजून गेलेले आहेत आणि मी मारदळमधील म्हालसा देवी मंदिराला आलेलो आहे आणि गोव्यातील फेमस मंदिरापैकी एक आहे। अत्यंत सुंदर असे मंदिर आहे आणि मंदिरात मधील जे देवीचा रथोत्सव खूप फेमस असतो। आणि आज मी गोव्यातील एका लग्नाला पण अटेंडन्स लावणार आहे। आपला एक कारवारचे मित्र आहेत, त्या मित्राच्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी मला एक स्पेशल इन्व्हिटेशन होतं, त्यासाठीच मी आज इकडे आलो आहे। दुपारचे 12 वाजले आणि म्हालसा मंदिरपासून जवळच असलेल्या एक हॉल आहे, या हॉलमध्ये माझ्या मित्राचं लग्न देखील होते, ते लग्न अटेंड केलं। कोकणी स्टाईलमध्ये झालेलं हे लग्न खूप पाहण्यासारखं होतं आणि येथील जेवणसुद्धा खूप युनिक होतं कोकणी स्टाईलमध्ये, त्याचा पण आस्वाद घेतला। आणि त्यानंतर मी माझ्या बहिणीच्या घरी पुन्हा गेलो। दुपारची थोडी रेस्ट घेऊन इव्हनिंगमध्ये थोडे जुन्या फ्रेंडना भेटल्यानंतर आम्ही थोडे मडगावमध्ये नाईट आउटिंगला गेलो। त्यामध्ये क्रिसमस नाईट्स होते, त्यावेळी अशी इथे मडगावमध्ये भरपूर ठिकाणी सजावट केली होती क्रिसमससाठी। इथे विविध प्रकारचे असे डेकोरेशन वर्क केले जाते। चौकामध्ये तुम्हाला क्रिसमसच्या वेळी अशी वेगवेगळी आकर्षक अशी लाइटिंग पाहायला भेटते। हेच गोव्याचे क्रिसमस सेलिब्रेशन असतं आणि चर्च देखील खूप चांगल्या प्रकारे सजावट केली जाते। रात्रीचे 9 वाजता मी पुन्हा पोंड्याला परत गेलो आणि रात्रीचा रेस्ट घेतला।
तर हा होता गोवा ट्रिपचा दुसरा दिवस. आता तिसऱ्या दिवसातील ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ह्या आपण तिसऱ्या भागात पाहू. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि नवीन अनएक्सप्लोर्ड प्लेसेसबद्दल माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.